नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपलं बायकांची किंवा मुलींची किंवा लेडीजची काय प्रॉब्लेम असते माहिती आहे का? आपल्याला आपलं वय हे वाढलेलं अजिबात आवडत नाही किंवा जर तुम्हाला कोणी म्हटलं, की "यार तू एवढी छोटी आहे आणि तू तुझ्या वयापेक्षा जास्त मोठी दिसते." असं कोणी बोललं तर आपल्याला बिलकुलच आवडत नाही. याच्या उलट जर कोणी आपली स्तुती केली, की "यार तुझ्याकडे बघून तर अजिबातच वाटत नाही तुझं लग्न झालं असेल आणि तुला 2 मुलंसुद्धा असतील." किंवा "अरे तुझ्याकडे बघून वाटतच नाही की तुझं वय एवढं असेल म्हणून." असं जर कोणी आपल्याला बोललं किंवा ही स्तुती जर आपल्या कानावरती पडली तर अगदी स्वर्ग सुख भेटतं. त्यांना अशी स्तुती ऐकायला किती आवडते. मग त्या त्वचेची काळजी किंवा तुमच्या स्किनची काळजी कशी घ्यायची किंवा कुठल्या स्किन केअरच्या मिस्टेक आहेत ज्या तुम्ही करता आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा, तुमची स्किन ही तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा जास्त एजेड किंवा मॅच्युअर दिसायला लागते. अशा कुठल्या मिस्टेक आहेत आणि त्या कशा सुधारायच्या, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. न स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. पहिली मिस्टेक जी की नॉर्मली सगळेच करत असतात, ती म्हणजे ओव्हर क्लिन्झिंग युअर फेस. म्हणजे तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त वेळा धुणं. म्हणजे जर तुम्ही दिवसातून 2 वेळा स्किन किंवा फेस वॉश करत असाल, तर ते तुमच्या चेहऱ्यासाठी चांगलं आहे, तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे. पण जर तुम्ही 2 वेळापेक्षा जास्त तुमचा चेहरा धुवत असाल, तर ते तुमच्या स्किनचं जे लिपिड बॅरियर आहे, म्हणजे तुमच्या त्वचेचा जो सगळ्यात वरचा लेयर आहे ना, त्याला डॅमेज करतं. म्हणजे काय होतं, तुमची स्किन जी आहे ना, सुपर ड्राय होते आणि ड्राय झाल्यामुळे ज्या आपल्या फाईन लाईन्स असतात ना, त्या व्हिजिबल होतात. त्याच्यामुळे तुम्हाला माइल्ड फेस वॉश यूज करायचा आहे आणि एकदम जेंटल क्लीन म्हणजे अगदी हलक्या हाताने हळुवारपणे तुमचा चेहरा हा तुम्हाला धुवायचा आहे. तो सुद्धा ज्या फेस वॉशमध्ये सल्फेट आणि पॅराबेन बिलकुल नाही किंवा खूप कमी प्रमाणात वापरलेला आहे, असा फेस वॉश यूज करूनच तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे, ज्याने की तुमच्या स्किनला कमीत कमी डॅमेज होईल. जर ओव्हर क्लिन्झिंग केलं म्हणजे जास्त वेळ चेहरा धुतला तर तुमची स्किन डॅमेज होते. त्याचबरोबर स्किनमध्ये खूप जास्त ड्रायनेस येतो. मेकअपसुद्धा जर तुम्ही अशा ड्राय स्किनवरती केला तर तो क्रॅक होतो. म्हणजे त्याच्यामध्ये असे लाईन दिसायला लागतात आणि तुमची त्वचा ही आपोआपच आहे त्या एजपेक्षा जास्त मॅच्युअर्ड दिसायला लागते आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपोआपच जास्त एजेड आहात असं दिसायला लागतं. त्याच्यामुळे आपली सगळ्यात पहिली मिस्टेक आहे की तुम्ही तुमचा चेहरा हा फक्त दिवसातून 2 वेळाच धुवायचा आहे. ड्राय स्किन असेल तर एकदाच फेस वॉश करा, एकदा फक्त पाण्याने धुवा. ऑइली स्किन असेल तर 2 वेळा तुम्ही फेस वॉश करू शकता. त्याच्यानंतर आपली पुढची दुसरी टिप आहे ती म्हणजे स्टेइंग डिहायड्रेटेड किंवा ड्रिंकिंग लेस वॉटर. आता तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, जर तुम्ही स्किन केअरचे, हेअर केअरचे किंवा बॉडी हेल्थ केअरचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक जी टिप आहे ना, ती कॉमनली ऐकायला भेटेल, ती म्हणजे भरपूर पाणी प्या. आता पाणी जर तुम्ही तुमच्या बॉडीची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी पित असाल तर ते तुमच्या बॉडीला डिहायड्रेट करतं आणि त्याचबरोबर आपोआपच तुमची स्किन आणि हेअर जे आहेत ना, त्यालासुद्धा ते ड्राय जाणवतं किंवा त्यालासुद्धा पाणी कमी पडतं. त्याच्यामुळे तुमच्या स्किनची जी इलॅस्टिसिटी असते ना, ती कमी व्हायला लागते. स्किनमधला ड्रायनेस वाढतो. त्याच्यामुळे तुमच्या स्किनला रिंकल्स यायला लागतात. म्हणजे डोळ्यांच्या वगैरे साईडच्या फाईन लाईन्स असतात ना किंवा इथे त्या जास्त व्हिजिबल व्हायला लागतात तुमच्या एजच्या, म्हणजे ज्याला प्रीमॅच्युअर एजिंग म्हणतात ना, ते म्हणजे तुमच्या एजच्या अगोदरच तुम्हाला त्या गोष्टी व्हायला लागतात. म्हणून जर तुम्हाला तुमची स्किन ही अगदी फ्लॉलेस किंवा अगदी अशी प्लम्प, यूथ आणि यंग दिसायला हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्याने तुमची बॉडी हायड्रेट होते. हायड्रेट झालं की तुमची स्किनसुद्धा तेवढीच अशी ताजी आणि टवटवीत दिसायला मदत होते. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉडीला हायड्रेटेड ठेवणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला यंग आणि युथफुल दिसायचं असेल तर भरपूर पाणी प्या, म्हणजे तुमची स्किनसुद्धा अगदी ताजी टवटवीत आणि छान दिसेल. आणि तिसरी टिप येते ती म्हणजे नॉट विअरिंग सनस्क्रीन. म्हणजे तुमच्या स्किन केअरमध्ये तुम्ही जर सनस्क्रीन लावत नसाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची प्रीमॅच्युअर एजिंग जी प्रोसेस आहे ना, ती फास्ट होऊ शकते. जवळजवळ 70% जे एजिंगचे साईन आहेत ना, ते सनस्क्रीन न लावल्यामुळे होतात किंवा सनमुळे होत असतात. जर तुम्ही ज्या त्वचेचं एक्सपोजर हे सनसोबत म्हणजे की उन्हामध्ये जास्त असेल तर तुमची जी एजिंगची प्रोसेस आहे ना, ती फास्ट होत असते. मग आता उन्हात जाणं तर तुम्ही बंद नाही करू शकत, पण तुमच्या त्वचेचं तुम्ही सूर्यापासून संरक्षण तर करू शकता ना. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सनस्क्रीन तुम्हाला तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करायची आहे आणि ज्या सनस्क्रीनचा
SPF हा 50 पेक्षा जास्त आहे आणि PA हा ट्रिपल+ आहे. ती सनस्क्रीन तुम्हाला लावायची आहे. ती तुम्हाला UV रेजपासून खरंच चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन देते. त्याच्यामुळे ही सुद्धा एक मिस्टेक आहे. बऱ्याच स्टडीमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे. रेग्युलर यूज ऑफ सनस्क्रीन कॅन प्रिव्हेंट सेव्हरल साइन्स ऑफ एजिंग इन्क्लुडिंग रिंकल्स अँड लॉस ऑफ इलॅस्टिसिटी. तर ही सनस्क्रीन तुम्हाला तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करायची आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे स्किन आहे ना ती यंग आणि युथफुल दिसायला मदत होईल किंवा तुमची स्किनला हे प्रीमॅच्युअर एजिंग होणार नाही किंवा तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त मोठे सुद्धा दिसणार नाही. त्यानंतर आपली पुढची आणि 5वी टिप येते ती म्हणजे नॉट टेकिंग इनफ स्लीप. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 7-8 तासाची झोप आपल्या बॉडीसाठी किती इम्पॉर्टंट आहे. तुमच्या माइंडला फ्रेश ठेवण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या बॉडीला रिज्युनेट करण्यासाठी आपल्याला 7-8 तासाची झोप तर खरंच खूप गरजेची आहे. त्याचबरोबर झोप ही आपल्या स्किनसाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही कमी झोपत असाल तर तुमचं स्ट्रेस लेवल वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं जे नॅचरल कॉम्प्लेक्शन आहे ना ते डल दिसायला लागतं. त्याचबरोबर तुम्हाला ॲक्ने व्हायला लागतात. अँड ऑल दिस पुट टुगेदर मेक यू लुक ओल्डर दॅन यू आर. म्हणजे हे सगळं एकत्रित येऊन ना तुम्हाला तुमच्या वयापेक्षा जास्त एजेड आणि मॅच्युअर्ड दिसण्यासाठी. त्यानंतर आपली पुढची आणि 6वी टिप येते ती म्हणजे ओव्हर एक्सफोलेटिंग स्किन. म्हणजेच आता तुम्हाला किंवा मला सगळ्यांनाच माहिती आहे की एक्सफोलिएट करणं म्हणजे स्क्रब करणं आपल्या चेहऱ्यासाठी किती महत्त्वाचं आहे किंवा त्याचे किती फायदे आहेत. स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरची छान अशी डेड स्किन निघते. तुमची स्किन आहे ना ती अशी थोडीशी मऊ किंवा स्मूथ तुमच्या स्किनचं टेक्स्चर व्हायला मदत होते किंवा तुमचं जे थोडंसं कॉम्प्लेक्शन आहे ना ते थोडंसं ब्राईटर व्हायला सुद्धा स्क्रब मदत करतं. पण हे कधी जर तुम्ही ते स्क्रब एका लिमिटमध्ये करत असाल म्हणजे आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा. पण जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त जर तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करत असाल तर ते तुमच्या स्किनचं जे बॅरियर आहे ना अप्पर बॅरियर जे की सगळ्यांना विजिबल होत असतं त्याला डॅमेज करतं. तुमच्या स्किनच्या बॅरियर डॅमेज झाला तर त्याच्यावरती काय होतं फाईन लाईन्स असतात ना त्या विजिबल होतात आणि रिंकल्स सुद्धा दिसायला लागतात. त्याच्यामुळे आपोआपच तुमची त्वचा ही आहे त्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर्ड दिसायला लागते. मग तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचं स्क्रबचं जे रुटीन आहे ना किंवा जे तुम्ही एक्सफोलिएट करता स्किनला ते तुम्हाला जर तुमची ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून एकदा. माझी खूप म्हणजे प्रचंड ड्राय स्किन आहे आणि मी आठवड्यातून फक्त एकदाच एक्सफोलिएट करते. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हार्डली 2 वेळा किंवा 3 वेळा ट्राय करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचं स्किन एक्सफोलिएट करायची नाही आहे. ते सुद्धा तुम्हाला प्रीमॅच्युअर एजिंग किंवा तुम्ही आहेत त्यापेक्षा जास्त मॅच्युअर दिसायला लागू शकता. कारण की एक्सफोलिएट केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स दिसायला लागतात, फाईन लाईन्स दिसायला लागतात. त्याचबरोबर तुमच्या स्किनला क्रॅकसुद्धा जातात म्हणजे स्किन तुमची फाटली जाते कारण की बॅरियर असतं ना तुमच्या स्किनचं ते डॅमेज होतं. त्याच्यामुळे ही सुद्धा एक खूप मोठी आणि कॉमनली सगळे करतात अशी मिस्टेक आहे. सो तुम्हाला ही चूकसुद्धा सुधारायची आहे आणि तुमच्या स्किनचं टेक्स्चर किंवा म्हणजे तुमची स्किन ही कुठल्या टाईपची आहे ते लक्षात घेऊनच तुम्हाला तुमचं स्किन एक्सफोलिएट करायची आहे. तर आपली पुढची आणि 7वी टिप येते म्हणजे स्लीपिंग मेकअप ऑन युअर फेस. म्हणजे चेहऱ्यावरती मेकअप ठेवून तसंच झोपी जायचं. तर बघा आता एखादा छान असं फंक्शन आहे, सण आहे किंवा काही पण तुम्ही कार्यक्रम अटेंड केलेला आहे, छान छान तयार झालेला असता, मेकअपसुद्धा अगदी टिपटॉप झालेला असतो, खूप सारे पाहुणे रावळे आलेले असतात. म्हणजे एकंदरीत यू हॅड अ लॉंग अँड बिझी डे. मग संध्याकाळी काय होतं आपण कंटाळा करतो झोपताना, यार आज मी खूप थकली आहे, मेकअप नाही काढत, मी असंच झोपी जाते. मग याच्यामुळे काय होतं तुमचे पोर्स आहेत ना ते बंद होतात आणि ते तुमच्या स्किनला श्वासच घेऊ देत नाही. त्याच्यामुळे काय होतं तुमची स्किन ही डिहायड्रेटेड होते. त्याचबरोबर तुमच्या स्किनमध्ये ब्रेकआउट्स यायला लागतात, ॲक्ने कॉज होतात कारण की पोर्स जे तुमचे क्लॉग झालेले असतात त्याच्यामुळे जे ऑइल किंवा जे सीबम प्रोडक्शन होणार आहे ते सुद्धा तुमच्या स्किनच्या बाहेर येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ॲक्ने व्हायला लागतात आणि चेहरा हा तुमचा डल दिसायला लागतो कारण की तुमच्या चेहऱ्याला जे हायड्रेशन भेटणार आहे किंवा जे तुमचं एक नॅचरल स्किनला एक आहे ना ती ब्रिदेबलच राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तुमची स्किन ही एजेड दिसायला लागते. त्याच्यामुळे स्किनची काळजी घ्यायची असेल तर कधीच मेकअप चेहऱ्यावरती ठेवून झोपायचं नाही. स्किन केअर करूनच तुम्हाला झोपायचं आहे ज्याने की तुमची त्वचा ही छान अशी यंग युथफुल दिसेल ना की खूप जास्त तुमच्या वयापेक्षा तुम्ही मोठे दिसाल. त्याच्यामुळे ही सुद्धा एक कॉमन मिस्टेक आहे जे आपण सगळ्या मुली किंवा महिला करत असतो. तर आपली पुढची आणि 8वी टिप येते ती म्हणजे ब्लिचिंग. आता ब्लिचिंग केल्याने तुमचा जो चेहरा आहे ना थोडा
तात्पुरता आहे ना तो गोरा दिसायला लागतो, पण त्याचबरोबर ब्लिचिंगमुळे तुमची स्किन डॅमेज होते, तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त ड्रायनेस येतो, तुमच्या स्किनमधले जे फाईन लाईन्स असतात ना ते दिसायला लागतात, तुमच्या स्किनमध्ये ब्रेकआउट होतं, तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ॲक्ने होतात, पिंपल्स होतात, त्याचबरोबर त्याचे डार्कसुद्धा जात नाहीत आणि तुमची स्किन ही भयंकर डॅमेज होते. मग फक्त थोडं तात्पुरतं गोरं दिसण्यासाठी तुम्हाला एवढे सारे प्रॉब्लेम चालतील का? नाही ना. त्याच्यामुळे ब्लिचिंग करायचं नाही, स्किनला असू दे किंवा हेअरला असू दे, आणि केलं तरी चांगले प्रोडक्ट वापरा, पार्लरमध्ये जाऊनच करा आणि त्याचबरोबर स्किन केअरसुद्धा करा, म्हणजे स्किनला ते तुमच्या लाँग टर्ममध्ये जास्त डॅमेज करणार नाही आणि तुम्ही तुमच्या एजपेक्षा जास्त मॅच्युअर्ड दिसणार. आपली पुढची म्हणजेच की 90 टिप येते, ती म्हणजे ईटिंग पुअर डाएट. यू आर व्हॉट यू ईट, म्हणजेच तुम्ही ते आहात जे तुम्ही खाता. मग तुमच्या ते स्किनवरती दिसत असतं, तुमच्या केसांवरती दिसत असतं, त्याचबरोबर तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती सुद्धा दिसत असतं. तुम्ही जेवढं चांगलं तुम्हाला तुमच्या बॉडीला खायला द्याल तेवढंच तुमची स्किन खूप जास्त ग्लो करेल, तुमची स्किन ही अगदी ताजी आणि टवटवीत दिसेल, ना की डल दिसेल किंवा डिहायड्रेटेड दिसेल. त्याच्या मला भरपूर पाणी प्यायचं आहे, ज्याचा की रिझल्ट हा तुम्हाला तुमची स्किन ही युथफुल आणि यंग दिसायला मदत होईल. आणि शेवटची म्हणजेच की 10वी टिप येते, ती म्हणजे यूज गुड मॉइश्चरायझर. जर तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये एक चांगलं मॉइश्चरायझर ॲड केलं तर खरंच त्याचे तुमच्या स्किनसाठी खूप चांगले फायदे होऊ शकतात. चेहरा धुतल्यानंतर सगळ्यात पहिली आपल्या चेहऱ्याची नीड असते ती म्हणजे एक तुमच्या चेहऱ्याला छान असं हायड्रेशन देणारं मॉइश्चरायझर. आता बघा, एक सुकलेलं फूल आणि खूप छान म्हणजे असं पाणी दिलेलं झाड आणि ज्याला की खूप कमी पाणी भेटत आहे ते झाड, दोन्हीमध्ये फरक जाणवतो ना. ज्या झाडाला चांगलं पाणी म्हणजेच हायड्रेशन भेटत आहे ते झाड छान असं ताजं टवटवीत दिसतं. याच्याच उलट ज्या झाडाला पाणी कमी भेटत आहे ते झाड हे अगदी असं सुकल्यासारखं दिसतं. तसंच आपल्या स्किनचं सुद्धा आहे. जर चांगलं मॉइश्चरायझर लावलं तर ती तुमची स्किन आहे ना यंग, युथफुल, प्लम, त्याचबरोबर ग्लोईंग असे कितीतरी फायदे तुमच्या स्किनला होतात. तुमची स्किन ही आहे त्या वयापेक्षा कमी वयाचे तुम्ही आहात, तुमची स्किन ही जास्त एजेड आणि ओल्डर दिसून द्यायची नसेल तर तुम्हाला ह्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या आहेत आणि त्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण टिप्ससुद्धा खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहिला आहे तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हां, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून जाता जाता, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील. आणि हां, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.